समोरच्यांना एवढं माहीत आहे की ते कुठल्या अंगाने बीजेपीचं काम करतात हे मला सुद्धा समजत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी बीजेपीचं काम करतात की लोकांच्या स्वार्थाचं हिताचं काम करतात. आता या ठिकाणी परिस्थिती अशी तयार झालेली आहे की आपण आपली कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आज पाहिलं तर या ठिकाणी पहिलाच एक खासदार आम्हाला पाहिजे म्हणून ताणून शेवटपर्यंत धरलं. मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या 12 दिवसाच्या अगोदर आपण पण ताणून धरलं की या ठिकाणी ठाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तर ठाण्याची लोकसभा असल्यामुळे ठाण्यालाच उमेदवार देण्याला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी 12 दिवस अगोदर नरेश म्हस्के यांना उमेदवारी देऊन आपल्याला पण एक चॅलेंज दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिवस रात्र मेहनत घेऊन चॅलेंज घेतले. मला आठवतंय की आमची मीटिंग झाली तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. मुख्यमंत्र्यांनी 2-2 वाजेपर्यंत आमच्या मीटिंग्स घेतल्या आणि ती चॅलेंज घेऊन आपण त्याच पद्धतीने ठाणे लोकसभा ही आपण जवळपास 2 लाखाच्या वरती मताने अधिक मताने आपण लीड घेऊन आपण ती निवडून आणली. आणि या ठिकाणी त्यावेळीची परिस्थिती मी पाहिली. त्यावेळेस काही लोकांनी त्या ठिकाणी आपले जे काय बोलतात पोलिंग आपल्या स्लिपा असतील, आपले काय प्रचार पत्रक असतील, हे जाणून बुजून शिवसेनेचा प्रचार करायचा नाही त्या दृष्टिकोनातून प्रचाराचे पत्रिका सुद्धा त्या ठिकाणी वाटप केलं. स्लिप वाटताना कोणाचे फोटो लावून स्लिप वाटत होते हे मी सांगायची गरज नाही. पक्षाचं स्लिप न लावता स्वतःच्या फोटो टाकून स्लिप वाटत होते आणि त्याने जी मेहनत घ्यायला पाहिजे ती मेहनत नव्हते घेत आणि आम्ही नजरेने पाहिलं. त्या ठिकाणी आम्हाला कोणाला बोलायचं नव्हतं कारण निवडणूक आमची होती, उमेदवार आमचा होता आणि त्यावेळेस आम्हाला या सर्व गोष्टी आम्हाला सहन करायला लागल्या. प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेस आम्ही सर्व कार्यकर्ते ज्यावेळेस वॉर्डमध्ये आम्ही फिरत होतो, वॉर्डमध्ये जात होतो, त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी समोरचेच मित्र पक्षातले लोक 2 नंबरला मतदान करा, 2 नंबरला मतदान करा म्हणून सांगत फिरत होते. आणि त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी ऐरोलीमध्ये 70,000-1,000चा लीड असेल, तिकडे बेलापूरमध्ये म्हणजे 1,00,000-1.5 लाखाचा लीड मागच्या विधानसभेला मिळालेला होता आणि तोच आज या ठिकाणी लीड आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त दोन्हीकडे मिळून 21,000चा लीड मिळाला. म्हणजे तफावत कुठं 1.5 लाख आणि कुठं 21,000. म्हणजे या ठिकाणी शिवसेनेचा प्रचारच करायचा नाही, शिवसेनेच्या उमेदवाराला नामावरून करायचं. शिवसेनेच्या उमेदवाराला बघा वेळ ही प्रत्येकाच्या वरती वेळी धावून येते, वेळी सांगता येत नाही. कधी पुण्यात तर कधी त्या सर्व गोष्टी असतात तर ती म्हण आहे त्या पद्धतीने. आणि म्हणून आम्ही लोकांनी पण ठरवलं. आता उघड बेलापूरमध्ये एक जिल्हा प्रमुख बोलतो की आम्ही उभे राहणारच, आमचं ठरलंय. तर मी इथं काय ऐरोली का बांगड्या भरलेल्या आहेत का? आमचं पण ठरलं, आम्ही पण ठरवलं. कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐरोलीमध्ये सुद्धा आम्ही सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सुद्धा घाबरणार नाही की आम्ही तोड द्यायला आम्ही सुद्धा इथे सज्ज आहोत. त्या ठिकाणी बोललं जातं सिटिंगच्या विरोधात तो अपप्रचार केला, नगरसेवकाच्या विरुद्ध अपप्रचार केला जातो. त्या ठिकाणी नाटासाहेब सुद्धा स्वतः आता तयारी केलेली आहे. आम्ही दोन्ही ठिकाणी उभा राहायचा आम्ही संकल्प बांधलेला आहे. आता ती वेळ काळ आल्यानंतर ते आम्ही दाखवून देणार आहोत. खरं पाहिलं तर आम्हाला वाटतंय की महायुती आहे, मुख्यमंत्री तिथं दिवस रात्र मेहनत घेतात, दोन्ही मुख्यमंत्री दिवस रात्र मेहनत घेतात. तर त्यावेळेस आपण या गोष्टी का बोलायच्या? ह्या गोष्टी बोलायला लागतात. जे विजय चौगुले आज सत्तेमध्ये, तर मी तर बोलतो जर आज मुख्यमंत्र्यांचे जर माझ्या पाठीचे हात नसतात तर आज मी आतमध्ये असतो, बाहेर सुद्धा नसतो. आतमध्ये या लोकांनी आपल्याला जमा केला असतात. कारण या 4-5 महिन्यात तशा गोष्टी घडल्या त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आहेत. साधं आम्ही मंदिर बांधायला घेतलं तरी काही त्यांना फोन जातो, त्यांना मंदिराला नोटीस करा. तर ते जाऊ द्या, साध्या आमचे ज्या हाऊसिंग सोसायटीचा मी चेअरमॅन आहे त्याच्यासाठी इन्क्वायरी लावायला लावलं की याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, यांनी भ्रष्टाचार केला. आणि जसं गावड्यानं लटकवलं तसं मला लटकवायला बघतात. माझ्या नावामध्ये विजय आणि माझं नाव पण विजय. आणि
मी कधी जर मी पण जर काही गोष्टी करायला लागलो तर यांना सोडणार नाही. आणि मी पण ठरवलंय जो 17 प्लाझाचा जो 100 करोडचा जो भ्रष्टाचार झाला तो भ्रष्टाचार मी लोकांसमोर आणल्याशिवाय मी शांत राहणार नाही. करायला लागलं नाही तर पीएल दाखल करायला लागलं पण ते लागणार आहे. शेवटी जर आम्हाला जर प्रत्येक नगरसेवकाला इथं सुरेश बसलाय, शिवराम आहे, विलास आहे, अशी तरी जगदीश आहे, रवी पाटील आहे, सपकाळ अशी सर्व इकडे आम्ही सर्व नगरसेवक ते बेलापूरचे आणि ऐरोलीचे नगरसेवक कोणाला त्रास नाही. एक मित्रपक्ष म्हणून ज्यावेळेस आम्ही मदतीचा हात आम्ही पुढे करत असतो त्यावेळेस ती मदत अशा पद्धतीने आमचाच हात जर छाटायला घेतला तर मी बोललो तसं आपण बांगड्या भरलेले आपण शिवसैनिक नाहीये, जसंच तसं उत्तर आपल्याला द्यायला लागणार आहे. आज तुम्हाला पाहायला गेल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल, वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी आज केलेल्या योजना असतील, त्याच्यासाठी आपला प्रत्येक शिवसैनिक तन मन धनाने धावत होता. पण याहीच लोक आता ही पुढे पुढे येतात. आता पैसे चालू झाल्यानंतर याच्या अगोदर आपला अपप्रचार करत होते. मला वाटतं विरोधी पक्षाचे आपल्या नव्या मुंबईमध्ये विरोधी पक्ष आम्हाला त्रास देत नाही. ना आम्हाला काँग्रेसकडनं कधी त्रास झाला, ना आम्हाला कधी शिवसेना उभाटाकडनं त्रास झाला. आम्हाला सर्वात जास्त बीजेपी कडनं पण आम्हाला त्रास झाला नाही. आम्हाला झालं हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनंच आम्हाला जास्त त्रास झाला. त्याच्यामुळे सांगायचं पण आम्हाला गरज जे खरोखरच जे बीजेपीला मानणारे लोक आहेत ते सर्व आमच्या बरोबर त्या निवडणुकीमध्ये आमच्या बरोबरीने आले, आमच्या बरोबरीने राहिले, आमच्या बरोबरीने त्यांनी काम केलं. मग ते RSS असेल, बजरंग दल असेल, वेगवेगळे लोक असतील. म्हणून या ठिकाणी आता आपण पण शांत बसायचं नाही. त्या ठिकाणी नाटा साहेब आहे, या ठिकाणी मी आहे. आज त्या ठिकाणी जर एखादा जिल्हा प्रमुख तिकडे जर बोलत असेल, उभा राहणार जर त्यांचे कार्यकर्ते बोलत असतील आमचं ठरलंय, तर आमचे कार्यकर्ते बोलत नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांनी पण ठरवलंय, आमचं ठरलंय, हे पण सांगायचं आपल्याला. आणि उद्या ठीक आहे वेळ येईल, त्या वेळेला विजय चौगुले घाबरणाऱ्यापैकी नाही. मग उद्या काय करायला लागलंय, काय बोलतात त्याला, तर नडायला लागलं तरी आम्ही लढण्याच्या पण तयारीमध्ये आहोत, सर्व गोष्टी करण्याच्या तयारीमध्ये आहोत. कारण आम्हाला माहिती आहे जर आता ही परिस्थिती आता राहील तर उद्या नगरपालिकेला सुद्धा हे आम्हाला या गणतीत पकडतील. आम्हाला युती नाही करायची, आम्हाला हे नाही करायचे, आम्हाला ते नाही करायचं. पण आम्ही कशाला यांच्या बरोबर युती करू? आम्हाला युती यांच्या बरोबर करायचे, काय करायचं? तिकडे जर मैत्रीपूर्ण लढत लढणार असतील तर आम्ही इथं काय मैत्रीपूर्ण लढत लढू नये. म्हणून आम्हाला सर्व गोष्टीची तयारी करायची. आता प्रत्येक वॉर्ड वाईज आम्ही प्रत्येक जणांची आमची तयारी चाललेली. आम्हाला माहिती आहे आम्हाला काय करायला पाहिजे, काय नाही करायचं, या सर्व गोष्टी करायच्या मागे आम्ही लागलेलो आहोत. म्हणून तुम्हाला पण सुद्धा सर्व कार्यकर्त्यांना मी विचारतो, कार्यकर्त्यांमध्ये मला कार्यकर्त्यांची दगदग आहे. मला वाटतंय आज आमचं सुरेश कुलकर्णी असेल, त्याच्या ठिकाणी ते 5-6 नगरसेवक आहेत. या ठिकाणी जगदीश आहे, बाजूला मनोज बसलाय, राम आशिष आहे. आता राम आशिषचे तर जबरदस्ती शाळेचं उद्घाटन केलं. अरे नगरसेवक म्हणजे आम्हाला त्रास तर थोडा साधा सुद्धा त्रास होतो, बाकीच्या ठिकाणी सुद्धा सगळीकडे आम्हाला त्रास चालू झालेला. आणि त्रास आम्हाला दुसरीकडनं होत नाही, आम्हाला मित्रपक्षाकडनं पण सुद्धा होत नाही. लिमिटेड कंपनीकडनं आम्हाला त्रास होतो, हे मी काही सांगायची गरज नाही. शेवटी टिटफॉर त्यांनी वागायलाच लागणार. आणि त्याच्यासाठी आपण सरेंडर होऊन कुठलीही कामं करणार नाही. आणि सरेंडर होणं तर लांब, जे काय व्हायचं ते दोनात करून वेळ आली तर माहितीपूर्ण लढतीतून पण लढायला आम्ही तयार आहोत. आणि सर्व जर ही जर गोष्टी असेल तर आम्हाला पण समोर आमचा पाडा आम्हाला वाचायलाच लागणार आहे. आणि लोक जर हवेमध्ये असतील, काही लोक हवेमध्ये असतील. 2 इलेक्शन लढलो आम्ही, त्यावेळेस युतीच्या विरोधामध्ये जाऊन लढलो तर कुठे आमचं डिपॉझिट जप्त नाही झालं. बीजेपी मध्ये वेगळा लढला असेल, आम्ही बीजेपीच्या विरोधात जाऊन शिवसेना पण वेगळी लढली, 3 मित्र पक्ष लढले. त्यावेळेस आम्ही किती 5-6 हजार मताच्या फरकानेच आम्ही पडलेलो आहोत. त्याच्यामुळे कोणी आम्हाला विजय दाखवायची काही गरज पडलेली नाहीये. आम्ही आमची पण तयारी आहे, आम्ही पण लढणार आहोत आणि आम्ही पण लढायला तयार आहोत. आणि आपल्या कुठल्या कार्यकर्त्याची अशी इच्छा नाहीये. प्रत्येक कार्यकर्ता बोलतो नाही साहेब आपल्याला लढायचं आणि लढायचं नाही, आपल्याला लढायचं. आणि त्याच्यासाठी आता शेवटी मुख्यमंत्र्यांचं डिसिजन हा महत्वाचा असेल.
मुख्यमंत्री काय बोलणार ते पण आमचं पण मुख्यमंत्र्यांना आपलं पण म्हणणं आपण ऐकायला गेलं. म्हणजे मग जर गणित मांडणार असतील मग ही गणित आपण नगरपालिकेची इलेक्शन पर्यंतची गणित आत्ताच मांडून घ्यायला आणि आत्ताच सर्व क्लिअर करायला. ते यांच्यावर भरोसा कोण ठेवणार? यांच्यावर भरोसा कोण ठेवणार? उद्या आमची कशी मारायची यांना ते बरोबर हे करतील. यांना वाटतं की आम्ही म्हणजे सर्वच आहे, नवी मुंबई म्हणजे जहागिरी आहे असं प्रकार आहे आणि ते काय सांगायची काही गरज नाही. म्हणून तू आज आढावा बैठक घेतलाय, तिथे नाटा साहेब असेल, तिथे मी असेल आणि कोणी असेल, उद्या तरी काय आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बसून ठरवू. मग कोणाला उभं करायचं का? विजय चौगुलेच का? दुसरा पण कोणी तयार होत असेल तर त्याला सुद्धा उभं करण्यासाठी, त्याला सुद्धा सहकार्य करण्यासाठी आपल्याला घाबरायचं नाही. आपल्याला शेवटी ही लढाई लढायची. एनी कॉस्ट आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये नव्या मुंबईमध्ये तरी आपल्याला महायुती येते. या नव्या मुंबईमध्ये आपल्याला आपल्या युतीच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला लढायला लागणार आहे. आणि परिस्थिती तशी नाहीये म्हणजे दोन्हीकडे ह्यांनाच द्या आणि ह्यांचाच प्रचार करा हे कोणी सांगितलेलं नाही. कारण आपला सुद्धा यांनी प्रचार केलाच नाही. कशा पद्धतीने केला हे माहिती आहे. स्लिप काय वाटत होते, प्रचार यंत्रणा काय राबवत होते हे मी सांगायची गरज नाही. फक्त शो करून आपल्या रथामध्ये 2 दिवस फिरले तर काय झालं नाही. कोणी कुठे काय मिटिंग घेतली आणि काय केलं हे मी सांगायची गरज नाही. आज मुख्यमंत्री जर आपल्याला सक्षम मुख्यमंत्री आपल्या पाठीशी उभे नसते राहिले आणि ताट मानलेले मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ताकद दिली नसती तर मला वाटतं या नव्या मुंबईमध्ये आपण 45,000 मतांनी आपण पाठीमागे राहिलो असतो. आज आपण फक्त 21,000 मतांनी आपण निवडून आलो. म्हणून तुम्हाला माझी सर्वांना विनंती आहे की आपण लोक तयारीला लागा. आज मला माहिती आहे, आज प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येकाने लाडकी बहीण योजनेसाठी मेहनत घेतली आणि मेहनतीच्या जीवावर प्रत्येकाने आज लोकांच्या पर्यंत आपण घराघरापर्यंत आपण पोहोचलो आणि सर्वांचं कामं आपण केलेले आहेत. आपण बाकीच्या ज्या स्कीम आहेत त्या पण स्कीमसाठी आपण त्याच्या जे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करायचं. मला वाटतं सोमवारी रक्षाबंधन आहे. आता ज्यांना पैसे भेटलेले आहेत त्या महिला पदाधिकाऱ्यांना आपण सर्वजण आपण शाखेवरती बोलवतोय, त्या दिवशी बोलवणार आहोत. मला आता जमलं तर ऑनलाईन मुख्यमंत्री जर ऑनलाईन येणार असतील आपण LED वगैरे लावणार आहोत. जर मुख्यमंत्री येणार असेल तर महिला भगिनींची मुख्यमंत्री स्वतः बोलतील आणि मुख्यमंत्र्यांना जे तिथपर्यंत जाऊन आपण मुख्यमंत्र्यांना राखी बांधू शकत नाही तर आपण सर्वांनी राखी घेऊन त्या मुख्यपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने आम्ही सर्वजण व्यवस्था करणार आहोत. आणि सोमवारी संध्याकाळी तो कार्यक्रम आपण शाखेवरती तो ठेवलेला आहे मुख्यमंत्र्यांची भाऊबीज म्हणून. आणि त्या ठिकाणी जमलं तर मी बोलणार आहे, साहेबांशी सुद्धा मेसेज देणार आहे की ऑनलाईन साहेब आले तर त्याच्यावरती आपण बोलू आणि त्या ठिकाणी आपल्याला ते सर्व राख्या आपण नव्या मुंबईचे सर्व राख्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील याची आपण व्यवस्था करूया.